जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरासह तालुक्यात मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात उन्हाचा पारा वाढू लागला आहे। वाढत्या उष्णतेमुळे दुपारच्या वेळेत रस्त्यावर कामानिमित्त ये-जा करणाऱ्या नागरिकांची संख्या काहीशी कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। ज्यांना अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडावं लागत आहे असे महिला व पुरुष डोक्यावर रुमाल बांधून किंवा टोपी घालून उन्हापासून बचाव करताना दिसत आहे। उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे शहरात रुमाल, टोपी तसंच महिलांसाठी स्कार्फ विक्रीची दुकानंही मोठ्या प्रमाणात लागली आहे। नागरिकही उन्हापासून संरक्षणासाठी या वस्तूंची खरेदी करताना दिसत आहे। दरम्यान तापमान वाढत असल्याने रुमाल, टोपी आणि स्कार्फच्या विक्रीत वाढ झाली असून येणाऱ्या काळात आणखीनच उष्णता वाढल्यास ग्राहकांची संख्या आणखीन वाढेल अशी माहिती विक्रेत्यांकडून मिळत आहे। उन्हाची तीव्रता वाढते आणि आपण उन्हापासून बचाव करण्यासाठी विक्रीसाठी काय काय ठेवलेलं आहे? आपल्या दुकानात स्पेशल कॉटन रुमाल, कॅप, हात रुमाल, लेडीज स्टॉल, लेडीज रुमाल सर्व प्रकारचे रुमाल आपल्याकडे उपलब्ध आहे। सध्या त्यांची किंमत कशी आहे आणि गेल्या वर्षापेक्षा यावर्षी काय भाववाढ झाली आहे का? किंमत तर ती आहे सध्या, मागच्या 2-4 वर्षापासून भाववाढ नाही झाली आहे, रेट स्थिर आहे सध्या। आता उन्हाचा पारा वाढतोय तर ग्राहक येत आहेत का घ्यायला? ग्राहक येत आहे, विक्रीत बी वाढ होते। ऊन जसं वाढेल तसं तरी कस्टमर जास्त येते। कुठल्या याला जास्त मागणी होते? जास्त मागणी लेडीज रुमाल, आपले मोठे शेतकरी कॉटन रुमाल, बागायतदार रुमाल याची मागणी जास्त आहे। कॅप अजूनही येणाऱ्या काही दिवसात तापमान वाढल्यानंतर ग्राहक वाढतील। तापमान वाढलं की बाहेर जाणारे आपले शेतकरी बंधू सर्व रुमाल, आपले मोठे रुमाल त्याची मागणी जास्त वाढते व वापर जास्त होतो।